नमस्कार मंडळी. आज आपण घरच्या फ्रेश ऑरेंज ज्यूसने बनवलेला मऊ मोइस्ट आणि भरपूर ड्रायफ्रूट्स असलेला होममेड प्लम केकची रेसिपी बघणार आहोत. हा केक आपण चहा कॉफीसोबत देखील खाऊ शकतो. अगदी सोपा आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट्स. तर त्यामध्ये मी ॲप्रिकॉट असतं ते घेतलेलं आहे, काळे मनुके, बदाम, आपले साधे मनुके, काजू, अक्रोड आणि काही टुटी फ्रुटी घेतलेली आहे. माझ्याकडे टुटी फ्रुटी रेडवाली कमी होती. हिरवी आणि येलो कलरची जी होती ती मी जरा जास्त प्रमाणात घेतलेली आहे. तर इथे मी 2 ऑरेंज घेतलेले आहेत. तुम्ही इथे बाहेरचा ज्यूस देखील वापरू शकता. पण शक्य होईल तेवढं तुम्ही घरचा ताजा ज्यूस वापरा, जेणेकरून तुमच्या केकला चांगला असा टेस्ट येईल आणि खायला देखील तुम्हाला मजा येईल. तर इथे आपण जे ऑरेंज ज्यूस काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही साल्टं आहे त्या ऑरेंजचं, तर फेकून न देता त्याचा देखील इथे आपण वापर करणार आहोत. तर काय करायचं आहे माहिती आहे का? ते ऑरेंज साल्ट्याचा आपण इथे त्याचा मागचा जो भाग आहे, व्हाईट भाग न घेता ऑरेंज भाग घ्यायचा आहे आणि तो किसणीच्या सहाय्याने असा किसून घ्यायचा आहे आणि 1 चमचाभर म्हणजे 1 स्पून आपण त्यामध्ये केकमध्ये त्याचा वापर करणार आहोत. त्याच्याने काय होतं माहिती आहे का? प्लम केकला हेवी टेस्ट बॅलन्स होतो, जेणेकरून स्ट्रॉंग अरोमा त्याचा येत असतो. आपल्याला जसा बाहेर जो प्लम केक असतो त्याची प्रोसेस जरा वेगळी असते, त्याला महिनाभर प्रोसेस लागते. तर सेम टू सेम म्हणजे जवळपास तोच टेस्ट आपल्या या केकला येत असतो. त्यामुळे आपण त्याचा तो क्रश जो असतो साल्ट्याचा, त्याचा इथे आपण तो घेणार आहोत. तर इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स या ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून 2 ते 3 तासासाठी ठेवलेले आहेत. जर तुम्हाला जमत नसेल, तुम्ही 1 तासासाठी, 1.5 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी देखील भिजू शकता. तर इथे मी त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करत आहे. तर मसाल्यामध्ये मी काही जायफळ घेतलेलं आहे, 3 ते 4 मी इथे लवंग घेतलेले आहेत, 1 वेलची घेतलेली आहे आणि काही दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये थोडीशी साखर टाकत आहे आणि सुंठ पावडर जे असतं आपलंवालं अद्रकचं पावडर सुकं, ते मी इथे घेत आहे. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट ती सुंठ पावडर केकच्या प्रिमिक्समध्ये टाकू शकता चाळत असताना, पण मी इथे त्यामध्येच दळून घेतलेला आहे. तर तो मसाला आपण दळून साईडला ठेवलेला आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि त्याचा इथे मी ब्लॅक सिरप बनवून घेत आहे, जेणेकरून आपला केक हा अगदी बाहेर जसा प्लम केक मिळतो किंवा जसा त्याला प्रॉपर त्याची जी प्रोसेस असते त्या हिशोबानेच आपण इथे प्लम केक हा बनवणार आहोत. तर इथे मी ती साखर जी होती ती चांगल्यापैकी अशी वितळून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून त्याच्यात सिरप तयार होईल, कडक पाक तयार होणार नाही म्हणून. तर इथे आपली जी अर्ध्याच्या वरती प्रोसेस आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. तर मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे आणि जो काही मसाला आपण तयार केलेला होता त्यासाठी लागणारा तो मसाला मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी इथे घेतलेला आहे कोको पावडर, काही अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे. हे सगळं आपण एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही जाड बारीक असे कण असतील ते निघून जातील. तर बघू शकता आपण, आपण जो काही मसाला तयार केलेला आहे तो असा आणि साखर जी आहे त्यातले देखील बारीक बारीक असे स्पार्कल होते, ते देखील राहिलेले होते. तर एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये बटर टाकायचं आहे 1/4 कप आणि जो आपण सिरप तयार केलेला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे. प्लस 1/4 कप आपण यामध्ये दही घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, सिरप बनवून घ्यायचं आहे त्याचं एक प्रकारे. ते सगळं काही एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/4 कप दूध. दुधाचा आपण सुरुवातीला जास्त वापर नाही करणार आहोत, म्हणून मी इथे 1/4 कपच दूध टाकलेलं आहे. कारण जे काही आपण ड्रायफ्रूट्स आपण भिजत घातलेले आहेत ते देखील आपले ओलेच असतील. तर यामध्ये आपण जे आता जे चाळून घेतलेलं आहे पीठ वगैरे, मसाले, कोको पावडर, साखर, ते सगळं आपण यामध्ये ते प्रिमिक्स घालणार आहोत. तर इथे आपण जो काही आपला लिक्विड फॉर्ममधला जो बेस होता तो आणि जे काही आपण आता प्रिमिक्स तयार केलेलं होतं ते आता व्यवस्थित असं एकजीव करून घेत आहोत. आत्ता जर इथे आपल्याला दुधाची गरज भासली तर आपण दूध नाही ॲड करता त्यामध्ये आपण घालणार आहोत जे काही आपण ड्रायफ्रूट्स आपण भिजत घातले होते. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं जे काही ऑरेंज ज्यूस आहे ते चांगल्यापैकी असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर इथे आपल्याला दुधाची गरजही भासणार नाही आहे, कारण त्यामध्ये जे काही आपण ऑरेंज ज्यूस आहे त्याचाच आपण वापर करणार आहोत, जेणेकरून आपला हा जो प्लम केक आहे त्याला अगदी रिच लुक येईल, रिच टेस्ट येईल. कारण यामध्ये मोस्टली दुधाचा जास्त वापर केला जात नसतो.
जर बघायला गेलं तर हा केक जर प्रॉपर पद्धतीने जर बनवला, त्यामध्ये जे काही अल्कोहोल असतं त्याचा वापर केला जातो. तर इथे अल्कोहोलला ऑप्शन म्हणून आपण ऑरेंज ज्यूसचा वापर करत आहोत. तर अगदी आपल्याला बाहेरसारखाच प्लम केक घरी बनवून मिळत असतो. तर नक्की तुम्ही ही स्टेप बाय स्टेप जो मी व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवत आहे, नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि जर का तुम्ही ट्राय केली तर तुमचा केक कसा बनला मला ते देखील नक्की सांगा. तर इथे मी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून मी इथे घातलेला आहे बेकिंग पावडर. त्याचबरोबर मी त्यामध्ये घालत आहे जे आपलं ऑरेंज साल्ट होतं ऑरेंजचं, त्याचं क्रश. तर मी हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. मस्तपैकी आपलं जे बॅटर होतं ते असं फ्लफी झालेलं आहे, बघू शकता आपण. तर मी इथे हार्ट शेपचा एक टीन घेत आहे, त्यामध्ये हे प्रेमिक्स असं ओतून घेणार आहे. तर इथे मी थोडीशी मिस्टेक केली आहे की माझा एंड टाईमाला व्हिडिओ हा पॉज झालेला होता, तर मी डायरेक्ट बॅटर टाकून घेतलेलं आहे, तेवढंच तुम्हाला इथे दिसलेलं नाही आहे. तर इथे आपलं जे बॅटर आहे ते टाकून झालेलं आहे. त्यावरती आपण काळेवाले मनुके, त्याचबरोबर काही टुटी फ्रुटी असेल तुमच्याकडे ती घालू शकता तुम्ही. तर ती देखील माझ्याकडे रेड नव्हती, तर मी इथे काही काळे मनुके घातलेले आहेत, काही मी चेरी घातलेली आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये टाकत आहे काजू आणि काही अक्रोड. तर अगदी म्हणजे बाहेर मिळतो तसाच आपण प्लम केक हा घरी तयार केलेला आहे. त्याचबरोबर या प्लम केकचा बाहेर रेट देखील जास्त असतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी बाहेरसारखा प्लम केक आपण घरी तयार करणार आहोत. तर जर का तुम्हाला ही रेसिपी जमली तर तुम्ही तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा की कशी जमली म्हणून आणि कसा तुमचा केक तयार झाला आहे म्हणून. जर का तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडीशी साखर तुम्ही इथे वाढवू शकता. पण बरोबर मी मेजरमेंटनुसार तुम्हाला इथे हा केक दाखवलेला आहे. त्यामध्ये साखरेचा देखील आपण व्यवस्थित असा वापर केलेला होता. तर इथे मी 35 ते 40 मिनटं असा केक हा पातेलीत बेक करून घेतलेला आहे. अगदी फ्लफी स्पंजी असा आपला हा प्लम केक इथे बनून तयार झालेला आहे, बघू शकता. जाळी देखील किती छान पडलेली आहे आपल्या केकला. तर खायला देखील तेवढाच टेस्टी आहे. त्याचबरोबर हा केक जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर त्याचा रेट हा 600-700च्या आसपास आहे. तर जर का तुम्ही हा केक घरी तयार केला तर तुमचे पैसे देखील वाचतील. त्याचबरोबर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप हा केक कसा करायचा ती रेसिपी मी फुल टू फुल शेअर केलेली आहे. तर नक्की मला तुमचा फीडबॅक कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय जर केली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. त्याचबरोबर नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.